सगळे वाढ करून लुटणार, 5 वर्ष लुटणार, 6व्या वर्षी 1000 रुपये वाटणार, पुन्हा सत्तेमध्ये येणार। आता ते स्मार्ट मीटर आलेलं आहे मार्केटमध्ये। स्मार्ट मीटर फक्त आणि फक्त 1900 रुपयाला मिळतो। इन्स्टॉल करायसाठी त्या स्मार्ट मीटरच्या इन्स्टॉलेशनसाठी 400 रुपयाचा खर्च आहे। 2300 रुपयाचा स्मार्ट मीटर 12,000 रुपयांनी लावला जात आहे। म्हणजे ही लूट जी आहे महाराष्ट्रात, म्हणून आम्ही आवाहन केलं आहे की स्मार्ट मीटर कोणीही लावू नये, कारण याला प्रीपेड रिचार्ज करायचं, प्रीपेड कार्ड सारखं आहे, त्याला रिचार्ज करावं लागेल। अर्ध्या रात्री जर रिचार्ज संपला तर लाईन बंद ऑटोमॅटिक, जसा मोबाईल बंद होतो तसा। कोणाच्या घरात, गरीबाच्या घरात एका पंख्याच्या खाली लहान पोरगा झोपणार नाही, रात्रभर टाव फोडत राहील, रडत राहील, आईच्या डोळ्यात अश्रू येतील पोरांना झोपवताना, त्या गरीबाची रात्र अंधारात घालवतील। मोठ्यांच्याकडे व्यवस्था आहे, गरीबाच्याकडे काय व्यवस्था आहे? म्हणून प्रीपेड मीटर हा अलीकडच्या मीटरपेक्षा 1.5 गतीनं फिरणारा मीटर आहे। वर्षभरापूर्वीच नवीन मीटर लावले गेले, मग ते मीटर बदलून आता हा स्मार्ट मीटरचा धंदा कशाला? कुणाला लुटायसाठी आणि कुणाला वाटायसाठी? हा खरा प्रश्न महायुतीच्या सरकारला आमचा आहे। आणि म्हणून मी आवाहन करतो आहे की स्मार्ट मीटर अजिबात लावू नका।